नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 7:30 वाजलेत. आपण आहोत गावाकडे. काल मतदानासाठी गावाला आलेलो आणि आज रविवार सकाळचा दिवस. तर गावाकडे आल्यानं मंडळी की सकाळी छान वाटतं एकदम. सकाळी सकाळी ना किती रात्री किती लेट झोपा तुम्ही, कारण एडिटिंग करताना वगैरे साधारण 12:30 वगैरे वाजतात. काल पण आपण लवकर झोपलो, म्हणजे सकाळी प्रवास होता त्यामुळं 11:30 वगैरे झोपलो. पण तरी पण सकाळी 6-6:30 आपोआप जाग येते बिना अलारामची. एवढं चांगलं वातावरण असतं, पाखरांचा किलबिलाट असतो सकाळचा, थंडगार हवा असते. त्या सगळ्या वातावरणात मस्त जाग पण पटकन येते. सकाळची वेळ आहे मंडळी आणि हा आजूबाजूचा पूर्ण परिसर. पाखरांचा कुठे कुठे आवाज येतो आहे, बाकी नीरव शांतता आणि थोडी थोडी हवा सुटले. आंब्यांना वगैरे आहेत ना आता मोहर चांगला आला आहे, तुऱ्या आल्यात, आंबे छोटे छोटे आंबे धरलेत. पण काल थोडेफार आम्ही कैऱ्या होत्या त्या खाल्ल्या. म्हणजे या वर्षीचं नवं केलं. कुठली पण गोष्ट गावाकडे पहिल्यांदा खातो वर्षातून. म्हणजे आता फणस पहिल्यांदा खाणार, आंबा पहिल्यांदा खाणार, त्याला नवं बोलतात. तर काल आम्ही कैरीचं नवं केलं, थोडी थोडी खाल्ली. आज मंडळी सकाळची वेळ आणि सकाळच्या वेळेत न्याहारीमध्ये काय करायचं, तर गावाला आलोच आहे. आणि शेवग्याचे शेंगा पाटे दिसत आहेत का, हे बघा, हे समोर दिसत आहेत शेवग्याच्या शेंगा. हा बघा, बहरल्यात, थोड्या थोड्या कच्च्या आहेत, थोड्या थोड्या पक्क्या आहेत. ह्या वरच्या बाजूच्या इकडच्या सगळ्या अजून छोट्या आहेत, पण या खालच्या बाजूच्या ज्या आहेत ना त्या थोड्याफार तयार झाल्यात. तर त्यातल्या थोड्याफार शेंगा काढूया. सकाळच्या न्याहारी बोलते किती आम्हाला 2-3 काढल्या तरी छान अशी भाजी होऊन जाईल. पण मस्त आलत, हे बघा, फुलं वगैरे मस्त आहेत. फुलांची भाजी आपण मध्ये खाल्लेली, शेंगांची भाजी आज जरा करून घेऊया. आज शेंगा काढायला काय नको आहे, हातात फक्त डायरेक्टली हातातून पण तोडू शकतो आपण. हे बघा, जवळजवळच्या आहेत. 2-3 शेंगा काढतो, जास्त नको. 2-3 मध्ये आपलं काम होऊन जाण्यासारखं आहे. तीन बस होतील नाही होय, तीन बस होतील ना या. हो हो, आणि बटाटा. चला, एका टायमालाच बनवायचेत. अजून एक घेतो, 3 नको म्हणून 4 घेऊया. गाव का आवडतं माहिती आहे का, गावाकडे सगळ्या गोष्टी अशा अवेलेबल असतात. मार्केटमध्ये जायची काही गरज नाही, घराच्या बाजूला अशा भाज्या वगैरे सगळं असतं. तर त्याच शेवग्याच्या या शेंगा आता ह्याला साफ करूया. आई भाकरी बसते, त्याच्यानंतर मग मयुरी आहे ती शेवग्याची भाजी बनवून घेईल. चला म्हणजे, तर येता भाकरी वाजून घेते, गावाकडच्या तांदळाची खास भाकरी. पीठ वगैरे मळून घेतलं मस्त. आणि इकडे जुना पोलपाट, नवीन पोलपाटावर आई चपाती करते, जुन्या पोलपाटावर भाकरी. गावाकडची चूल आणि चुलीवरची भाकरी. चूल बघा मस्त भेटली आपली नवीन चूल. व्हिडिओ बघितला असेल आपण, संगमेश्वरवरून चूल आणलेली. आणि या बाजूला इकडे मयुरी, जेवण चाललंय, सगळ्याच्या जेवणाची तयारी. डांबे आणलेत, हे डांबे पण साफ करायचे. तर इकडे ही भाकरी बनवून घेईल, मग मयुरी डांबे बनवून घेईल. गावाकडे शेवग्याच्या शेंगाला डांबे बोलतात, गावठी शब्द. इकडे आईच्या हातच्या ज्या भाकरी असतात नरम असतात एकदम. कधी कधी आई गरम पाणी वापरते, कधी कधी नाही ना, पिठावर आहे ना ते. जाड जरा भरभरीत असलं की गरम पाणी. कुंडी बनवून घ्यायची एक.
आई टॅमॅटो छोटेच येतात डाळी झाडाला, बारीक बारीकच लागले. छोटेच आहेत ना, मस्त वाटत. आणि ते मोठे होतात की नाही? 2 झालेच खायचं. मोठे आहेत. सगळेच नाही आवडत. चला, भाकरी झाली तयार. अशा प्रकारे आई बाकीच्या भाकरी तयार करून घेते, मग भाजी बनवू आणि मग सकाळची न्याहारी. इकडे घराचं हे परसावण बोलू शकतो. तिकडे पपई अजून तयार होत आहेतच. आपलं शेवग्याचं झाड, शेवगे लागलेत. त्याच्यानंतर इकडे मिरची, हे बघा मिरची पण लागले. मिरची लागणार आहे का गं मयुरी? मिरची लागणार आहे नको ना. आणि इकडे टोमॅटो जे बोलत होतं ना मी, ते बघा छोट्या साईजचे टोमॅटो, मोठे मोठे नाहीत. काय काय मोठे होतात, पण स्टार्टिंगला मोठे मोठे असतात, नंतर नंतर मग असे छोटे छोटेच लागतात. इकडे रताळी आहे, हा पोकळा, ही फुलांची झाडं आहेत. बरंच काय काय गावाकडे छोटंसं परसावण हवं. शेवग्याचे कसे असे बारीक बारीक काप करून घेतले ना, मग त्याला सोलायचे. जाडे जाडे होतात ना अजून, शेंगाची झाड होते. असं मोठी वाटेल जून आहे, पण ते जून नसते. अजून चांगली जाडी होईल आणि मग ती कडक होते तेव्हा जून. तर हे असे कापले ना की असे मग सोलायचे त्याला. बाजूचे जे जे काय असे धाग्यासारखं निघतं ना, हे काढून टाकायचं. शेवग्याची भाजी, शेवग्याची भाजी बऱ्याच प्रकारे बनवतात. तर आज आपण बटाटा टाकून बनवतोय. रस्सा पण करतात. हां, बरेच प्रकार आहेत. त्याची ती आमटी पण बनवतात, सुकी बनवतात, कोळंबी पण बनवतात, कोळंबीमध्ये टाकून पण बनवतात. सुके म्हणजे गवला पण टाकतात. इकडे बघताय आता शेवग्याच्या शेंगा चांगल्या सोलून घेतलं. ते असे धाग्यासारखं निघतं त्याच्यावरचं, तसे सोलून घ्यायच्या प्रॉपर. आणि मग त्याच्यामध्येच बटाटे आणि या शेंगा आहेत. गावाकडे असलं की असं भाजीचं टेन्शन नाही, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. तर आपल्या इथं टोमॅटो आहे, मिरची आहे, त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा आहेत, बाकी रताळी आहेत, तो पोकळा आहे. अशा पालेभाज्या भरपूर असतात. तर काही ना काहीतरी भाजीचा जुगाड रोजच्या रोज होऊन जातो. गावाकडे शक्यतो अशी पालेभाजी क्वचित आणतात संगमेश्वरवरून. पहिल्यांदा तर म्हणजे भाजीचा मळा वगैरे करायचे. आता आपल्या इथं कसं जागा सगळी गणलेली आहे घराच्या बांधकामामुळं. एकदा सगळं व्यवस्थित झालं की मग आपल्याला नेहमी काही ना काहीतरी भाजी पण खायला मिळेल. जसं की लाल माठ झाला, मुळा झाला, ह्या गोष्टी करतात. गावच्या परसावनामध्ये थोडंफार केलं जातं, याची भाजी आपण खाऊ शकतो जेव्हा जमेल तसं. तुरी पण तयार झाली असेल तर तुरी बघू, मध्ये तुरीची भाजी वगैरे पण बनवूया. सकाळचं मस्त गार गार हवा सुटले, त्यामध्ये अवनी काय उठले नाही अजून. बाकी आम्ही सगळी जेवणाची तयारी करतो. अवनी उठेल 9-9:30 आता बघा सूर्यदेवानी पण एंट्री मारले. आमच्याकडे साधारण 8:30 पावणे 9 ऊन येतं. त्याच्या अगोदर काय इकडे सूर्यदेवांची एंट्री होत नाही, कारण असं खालच्या बाजूस आम्ही राहतो ना. तर जरी सूर्यदेव लवकर आले, आता कसं दिवस मोठा होत चालला आहे. दिवस मोठा रात्र छोटी. आता शिमगा पण येतो आहे, शिमगा सणानिमित्त दिवस मोठा झाला आहे आता. चला, इकडे तयारी झाली आहे. इकडे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा, इकडे घरगुतीच टोमॅटो आणि मार्केटमधला कांदा नाही आपल्याकडे होत, ट्राय मारायला पाहिजे. हा कढीपत्ता पण घरगुती कढीपत्ता होतो. कांदा होतो काय बघायला पाहिजे. इकडे आता फोडणी देऊया. साधी सोपी रेसिपी आहे. आपण जशी भाजी करतो तशीच, हो, वेगळं काय नाही. वाटण, हळद, मसाला आपला. ते शेवग्याच्या शेंगाची चव असते ती अप्रतिम असते. आपण डाळी बीत पण टाकतो तर किती छान लागतं.
लसूण लसूण घालते. कांदा टाकते. तडतड अवनी काय करताय? काय करते आई? बैल बनवते. अरे बघ कोण कोण आहेत, मोठे मोठे आहेत बैल. हे बघ सर्जा आणि राजा. कोण? सर्जा राजा आहेत ना. बघ कसे आहेत ते. बघ शिंगवाले आहेत ते. बघ शिंग कसे आहेत. ही पानं गळून पडतात, पिवळी पडतात. पालवी येईल आता ना सगळ्या झाडांना, नवीन पालवी येते. हा हे आंबानीचं झाड बघा पूर्ण सुकलं. सुकलं म्हणजे पानं गळालेत. हां मंकीला बसायला आहे ते. हां बरोबर. बिबटे असतात रात्रीचे. इथे येऊन बसतात तुला हाय करायला. मग हो काय. कांदा मस्त भाजला आहे. टॅमॅटो घालते. आणि यावेळेला टॅमॅटो पण आपल्याला भेटला गावी. आईने लावलेलं होतं म्हणून. टोमॅटो असतील आता मे महिन्यापर्यंत. पाणी भेटलं की असतं ना ते. गोडा मसाला आईने बनवून ठेवलाय. थोडासा घालते. कांदा टॅमॅटो पण आहे ना. ग्रेव्ही होईल जरा मस्त वाटणाने. काय आहे? बैल. सर्जा राजा. सर्जा राजा मस्त बनवलंय. आईला येतं बोलली तर ती बोलली येतं. कांदा टॅमॅटो मसाला परतून घेतलाय. तर हळद घालते ओके. जराशी. हॅलो. आपला घरगुती मसाला. तेल सुटलंय ना. आता आपण डांबे घालून घेऊया आपले. ओके. बटाटा आणि डांबे. शेवग्याच्या शेंगा. मुंबईला वेग देतो. हा डांबे हा गावाकडचा शब्द आहे. थोडंसं हा साधारण डांबे म्हणजे आहेत ना जे शिजेपर्यंत. हो बटाटा तेवढंच घातलं. जेवढे डांबे घेतले तेवढंच पाणी घातलं. थोडं फतफतीत म्हणजे एकदम असं सुका सुका नाही करायचंय. थोडा थोडासा रस्सा छान लागेल. मीठ घालते जरासं. वाटणात मीठ असतंच. जरासं घालते चवीला. लागलं तर बघू नंतर. चला एक 10 मिनिटामध्ये भाजी तयार होईल. त्यानंतर मग न्याहारीचं जेवण. चुलीवरचं खास गावाकडची चुलीवरची न्याहारी. भाजी भाजी किती आहेत थांबणी? 1 2 3 4 5 5 आहेत ना. मग ना गवत कुठून देणार? हा आई घेऊन येईल. तू पण जाणार आईसोबत त्यांना चरवायला. शेतात जायला लागतं. जाशील ना. चला मंडळी मस्त भाजी तयार झालेली आहे.
ताट सजलंय बघा. बटाट्यातून हे शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि तांदळाची भाकरी. चला जेवूया मस्त. ॲक्च्युली शेवग्याचे जे शेंगा असतात त्याची एक युनिक चव असते आणि त्याच्यासोबत बटाटा म्हटलं की चव थोडी अजून भारी होऊन जाते. या सकाळची न्यारी करायला या. मधले मधले कुठे गेले फिरायला? नाही तिथे. तिथे तेवढेच लपून. चला जेवायला या. अवनीची काय बडबड सुरू राहणार. चला मंडळी जेवण झालंय मस्त. अवनीने पण इकडे जेवण केलंय. काय बनवलं अवनी? काय ते काय आहे? भाजी भाजी कसली? कढीपत्ता आणि फ्लावरची. कढीपत्ता आणि फ्लावर. ओके. भाजीसोबत काय? भाजीसोबत भाजीसोबत डाळ. डाळ आहे आणि मच्छी. मच्छी आणि ही बघ कोळंबी. कोळंबी आणि ही भात. हा. ओके. सगळं जेवण आहे. ताटली घेऊन या. ताटली टाकायचे हे. आणि स्पून पण छोटा घेऊन या. ह्याच्या माहित आहे ना? हा? ह्याच्या माहित आहे. मी काढते मी स्पूननी. फोडणी देते अजून. ओके. अवनीची भाजी विजिबल आहे, बाकी सगळं इनविजिबल आहे. ते फक्त गृहीत धरायचं झालं आहे ना अवनी? सगळं त्यातून दे चमच्यातून थोडं थोडं. समजणेच दे. ते पण मच्छी पण दे थोडीशी. अजून हां आणि डाळ. डाळ पण दे. बस खावाता. खातो. मस्त आहे. हां आवडतं? हो. हे पण भारी आहे. फ्लावरची भाजी नाही खावं मग. मस्त आहे रे. वास मस्त येतोय ना? मस्त येतोय. हो. खायचं? तू बनवलीस ना हा. म्हणून. जे तू आई बोलवते ते तो वास येतो? आईचं पण जेवण छान असतं. माझं पण? तुझं पण छान असतं. मम्मीचं पण छान असतं. उद्या मीच बोलवते. ओके ओके उद्या बोलवते तेव्हा बोलवलं ना तेव्हा माझी मदत करा. ओके. भाजी कापायला मदत करेल. आज म्हणजे मस्त शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण होतं. छान जेवण झालं. त्याच्यानंतर आता अवनीने बनवलेलं जेवण पण जेवलेलं आहे. तर अवनी कशी मध्ये मध्ये काय 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 बनवत असते. तिच्या मनाने जे काय बनवते ते आपण पण थोडंसं लहान बनवून खायचं. पुढे पाठीमागं बघ बनवेल काहीतरी चांगलं. असो आता बघा म्हणजे 10 वाजलेत आणि ऊन बघा कसं पटकन वाढलं आहे. ॲक्च्युली थंडीमध्ये हा प्रॉब्लेम आहे की जशी थंडी असते तसं ऊन पण भयंकर असतं. आजूबाजूचं वातावरण बघा सकाळचं कसं होतं आणि आत्ता लगेच चेंज झालं आहे. तर समोर शेवग्याच्या शेंगा आहेत. या वरच्या बाजूच्या अजून हे आहेत कवळे आहेत. खालच्या बाजूच्या जरा जून झाल्यात. तर गावाकडे आल्यावर म्हणजे अशा या गोष्टी सगळ्या चालू असतात. गावाकडची न्याहारी वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या बनवलेल्या असतात गावाकडे. तर आज छान मस्त भाजी झाली आणि ह्या खूप आरोग्यदायी असतात. खूप चांगल्या असतात शेंगा. तर जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा शेवग्याच्या शेंगा आवर्जून खा. इकडे आता म्हणजे तसं म्हटलं तर आठवड्यातून 2-3 दिवस डाळीमध्ये म्हणा किंवा अशी भाजी तर ही घरात असते जोपर्यंत शेंगा संपत नाही. साधारण या शिमग्याच्या आसपास असतात. शिमगा वगैरे झाल्यानंतर मग या शेंगा संपतील. असो चला म्हणजे गावाकडे असल्यावर जरा धमाल असते आणि सर्वच येतं तेव्हा मजा येते. अवनीला पण गावाला खूप आवडतं. धमाल चालू असते म्हणजे घरात एकदम पाठी पुढे नाचतच असते. पुढच्या पडवीमध्ये काहीतरी पानं जमा करणं, बाजूची फुलं आणणं किंवा असे काही जेवण वगैरे बनवणं असं काय काय तिचं चालू असतं. असो मंडळी आज खास न्याहारीचा व्हिडिओ होता. गावाकडे आलो आहे तर एवढे शेवगा लागल्यात तर म्हटलं शेवग्याची भाजी बनवूया. तर खास शेवग्याची भाजी बनवलेली आणि मस्त जेवण वगैरे झालं आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ खास न्याहारीचा चुलीवरच्या जेवणाचा इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. इकडे आईने एकदा काजूच्या बिया आणलेल्या सपट असून तर तिकडे भाजी आईची तर झाले
आपण लवकरच खाऊ. इथे काजू होता आपल्या घराजवळ तेव्हा कसं अजून काजूची भाजी यापर्यंत कधीच खाऊन झाली असते. तर तो काजू नाही आहे, पण शेतामध्ये तिकडे काजूची झाडं आहेत, ते तिकडे बिया लागलेत, त्या लवकरच आणू. हवा सुटले बघा कशी मस्त.